कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये धंगेकर पॅटर्न जो आहे तो चर्चेला आलेला होता आणि त्यानंतर रवींद्र धंगेकर हे संपूर्ण कसब्यामधनं निवडणूक जिंकून आले आणि आता पुणे लोकसभेसाठी रवींद्र धंगेकर हे काँग्रेसमधून इच्छुक असल्याने त्यांचा सोशल मीडियावरती प्रचार जो आहे तो त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय। आपल्यासोबत स्वतः काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर सर आहेत। धंगेकरजी, तुम्ही कसब्याची निवडणूक जी आहे ती संपूर्ण राज्याने पाहिली आणि त्या निवडणुकीमध्ये तुम्ही स्वतःचा विजय देखील मिळवला आणि आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमचा प्रचार कार्यकर्त्यांकडून केला। मग गेली 30 वर्ष मी सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये पुण्यात काम करतोय। आजपर्यंत 9 निवडणुका मी लढवल्या आणि 9 निवडणुकीमध्ये मला जनतेने भरभरून मतं दिली। त्यामुळे माझा सारखा सर्वसामान्य कार्यकर्ता, एक गरीब कुटुंबातला कार्यकर्ता विधानसभेपर्यंत पोहोचला। हे पुणेकरांना मी मनापासून धन्यवाद देतो। गेली 30 वर्षामध्ये मी सर्वसमावेशक राजकारण केलं। राजकारण करत असताना सर्वसामान्य माणूस हाच माझा जवळचा वाटला आणि त्याच्यासाठी काम केलं। माझ्या समाज मंदिरामध्ये येणारा प्रत्येक माणूस हा मला परमेश्वर आहे, त्याची सेवा करणे माझं कर्तव्य मानणारा मी कार्यकर्ता आहे। त्यामुळे सातत्यानं मला पुणेकरांनी मला उच्च पदावर नेण्याचं काम केलं। आज मी माझ्या पक्षाकडे उमेदवारी मागितलेली, आता पक्ष ठरवेल त्याला उमेदवारी देतील, पण मला दिली तर 100% मी पुणेकरांच्या आशीर्वादावर आणि पुणेकरांचा कार्यकर्ता म्हणून, पुणेकरांचा मुलगा म्हणून मला पुणेकर नक्कीच निवडून देतील अशी मला आशा आहे। परंतु खरं तर पुणे कुठेतरी प्रदूषण आणि संपूर्ण भयाच्या विळख्यात अडकलेला आहे आणि तुमचा प्रचार त्याच दिशेने कुठेतरी तुमचे कार्यकर्ते जे आहेत ते सोशल मीडियावर ते घेऊन जातात। पुण्याला भयमुक्त करण्यासाठी, पुण्याला प्रदूषण मुक्त करण्यासाठी धंगेकर पॅटर्न आणि तुमचा निवडणुकीचा प्रचार, लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार कार्यकर्त्यांकडनं। बघा, मेट्रोचा DPR हा काँग्रेस पक्षाने केला आणि मेट्रो पुण्यामध्ये 8 वर्षापूर्वी भूमिपूजन झालं, पण पुण्याच्या नंतर नागपूरची मेट्रो पळायला बी लागली। म्हणजे पुण्यामध्ये असणारे आमदार, पुण्यामध्ये असणारे नगरसेवक, पुण्यामध्ये असणारे खासदार आणि 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदीची असलेली सत्ता, तरी पुण्याची मेट्रो अजून केबिनमध्येच आहे, बाहेर पडलेली नाही। त्यामुळे आज पुणे शहरावर इतका प्रचंड वाहतुकीचा भार आहे की आज पुण्यामध्ये लोकांना जायला एक चौकामध्ये 1 तास लागतो आणि कुठल्याही राज्यकर्त्याचं त्याच्याकडे लक्ष नाही आहे। कारण ह्याला फक्त त्यांना भरघोस मतांनी लोकांनी निवडून दिलं, त्यामुळे ते भानातून उतरले नाहीत। त्यांना असं वाटतं की आपण पुणे शहर आपलंच आहे आणि त्यामुळे नागरिकांना वेठी धरण्याचं काम या भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे। त्याचप्रमाणे रोज पुण्यामध्ये एक गोळीबार होतो आणि रोज पुण्यामध्ये एक मर्डर होतो। गुन्हेगार सर्रास बंदुकीचा, रिव्हॉल्वरचा वापर करतात आणि अशा पद्धतीनं हे सगळे गुन्हेगार भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांबरोबर फिरत आहेत। म्हणजे ह्याचाच अर्थ की यांना राजआश्रय मिळतो आणि ह्या राजआश्रयामुळं आज पुण्यामध्ये गुन्हेगारींचं प्रमाण वाढलं आहे। नुसतंच गुन्हेगारीचं प्रमाण नाही वाढलं तर या गुन्हेगारांच्या आशीर्वादामध्ये अंमली पदार्थ विकणारे लोकांच्या टोळ्या वाढल्या। पुणे शहर वाढत चाललं आहे, उपनगरं वाढलीत। पुणे शहरामध्ये आज पोलीस जेवढी आहेत ती पूर्णपणे लोकांपर्यंत पोचत नाहीत, त्यांची संख्या वाढवली पाहिजे, आधुनिक सुविधा वाढवल्या पाहिजे। पण ह्या सगळ्या पाडापाडीच्या राजकारणामध्ये, सत्तेच्या राजकारणामध्ये पुण्यामध्ये कोणाचं लक्ष नाही आहे। आज प्रदूषणमुक्त पुणे झालं पाहिजे, भयमुक्त पुणे झालं पाहिजे, ट्रॉफिकमुक्त पुणे झालं पाहिजे। आज पुणे शहराला पाण्याची प्यायच्या पाण्याची परिस्थिती अत्यंत प्रचंड लोक वैतागलेली आहेत, कारण पुण्याच्या साखळीमध्ये 26 TMC पाणी आहे आणि आज पुण्याला 26 TMC पाणी पुरत नाही आहे। कारण पुण्याच्या ज्या वेळेला धरणं बांधली त्यावेळेला शेतकऱ्यांना पाणी द्यायचं असा आपला करारनामा झालेला आहे। मग शेतकऱ्यांना पाणी देऊन आज पाणी पुरत नाहीत। आज दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली, अजून 6 महिने जायचे आहेत, पण याच्यासाठी कुठली सुविधा करताना हे राज्यकर्ते दिसत नाहीत। पुणे शहरासाठी कोकणातून उचलून पाणी आणावं लागेल तरच पुणे शहरामध्ये पाणी पुरणार आहे, नाहीतर हे आज पुणे शहर पाण्यासाठी तडफडून म्हणून याला सर्वस्वी जबाबदार हे 10 वर्ष करणारे सत्तेतले लोक आहेत आणि हे जबाबदार असतील। खरं तर पुणे हे विद्येचं माहेरघर मानलं जातं। पुण्यात अनेक इन्स्टिट्यूशन्स, अनेक शैक्षणिक संस्था असताना दुसरीकडे पुणे हे आता धार्मिक केंद्राकडे वळताना आपल्याला सध्या अलीकडच्या संपूर्ण काही काळात पाहायला मिळतं। ज्याप्रमाणे बागेश्वर बाबांची सभा झाली, अनेक साध्वींची सुद्धा आता भाषणं जी आहेत, सत्संग जे आहेत ते पुण्यामध्ये होताना पाहायला मिळत आहेत। हे कुठेतरी राजकारण धार्मिकतेकडे जातं। हे सगळं मी पूर्वीपासून म्हणतो की आपला देश भावनेवर चालत नाही, पण हे भावनेवर चालवतात, पण भाकरीवर कोण बोलत नाही। आज कोट्यवधी रुपये हे सगळे खर्च करतो, इव्हेंट चालला आहे, हा धर्माचा स्वतःला मतं पडण्यासाठी इव्हेंट चालला आहे, पण खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत ते 2 कोटी रुपये गेले असते तर गोरगरिबांची घरं चालली असती। पण ही पद्धत
त्यांनी भावनेत आणले आणि भावनेच्या जीवावर आज राजकारण चालले थांबलं पाहिजे. कारण लोकशाही ही संविधानानुसार देश चालतो आणि ह्या देशामध्ये सर्वसामान्य माणूस गृहीत धरून ह्या देशाची संविधान लोकशाही आहे. पण आज ज्या पद्धतीनं बुवाबाजी चालली ही बुवाबाजी चुकीची आहे. आम्ही छत्रपतींचे वारसदार आहोत, आम्ही क्षत्रिय आहोत. प्रभू रामचंद्र आमच्या रक्तात आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही की भावनेवर आता लोक लढली नाही पाहिजे, आज भाकरीवर लढली पाहिजे. आज बेरोजगारी वाढली, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, शहराचे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत. ह्या प्रश्नाला बगल देऊन फक्त बागेश्वर बाबा येऊन जर इथं मतं देत असेल तर मग जनतेने करायचं काय, लोकशाहीने करायचं काय. आणि अशा पद्धतीनं करोडो रुपये जो खर्च होतो आहे हा चुराडा, हा जनतेच्या पैशाचा चुराडा आहे. कारण हा पैसा हा लोकशाहीमध्ये हे ज्या पदावर बसलेत ह्या पदावरनं उत्पन्न केलेला पैसा जनतेचा पैसा आहे. आणि स्वतःच्यासाठी आम्हीच आता परमेश्वराचे सगळे परमेश्वर जन्मलो आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. हा चुकीचा आहे. आज लढाई ही भावनेवर न होता ही लोकशाही भाकरीवर लढली पाहिजे. सुप्रियाताई देखील आता दंगेकर निवडणूक पॅटर्नच्या संदर्भात बोलताना पाहायला मिळतात. नक्की हा दंगेकर पॅटर्न काय? कारण की बारामतीची लोकसभेची निवडणूक देखील आता अत्यंत चुरशीची झाली आहे आणि त्यातच सुप्रियाताई तुमच्या नावाचा उल्लेख करून म्हणतात की मी पण आता दंगेकर पॅटर्नने निवडणूक लढेल. बघा, महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये एकदम चांगल्या पद्धतीने काम करते. माननीय शरद पवारांनी ह्या देशाचं शेतकऱ्यांचं कर्ज एका दिवसात संपवलं. उद्धव साहेब चांगलं काम करतात, काँग्रेस चांगलं काम करते आणि याच्यामध्ये सर्वसमावेशक जनतेमध्ये जाऊन काम करणारा मी कार्यकर्ता असल्यामुळं आणि पवार साहेबांची तर सर्वसामान्यांची नाळ जोडलेली आणि त्याचाच वारस सुप्रियाताई आहेत आणि त्यामुळं एक कार्यकर्त्यासारखं ते काम करतातच. आज लोकसभेमध्ये भाषण असेल, सर्वसामान्यांना मदत असेल, त्यांचे बारामतीमधनं असलेलं त्यांचं विद्यापीठ आहे, शिक्षण संस्था असतील आणि एकदम प्रचंड प्रमाणामध्ये सर्वसमावेशक शरद पवार साहेबांनी काम केलं. त्यांचंच काम आम्ही खाली करतो आहे. आज सुप्रियाताई बोलल्या दंगेकर पॅटर्न, पण दंगेकर पॅटर्न हा जनता निवडणूक लढवते. मी कधीच निवडणूक लढवत नाही, मी फक्त फॉर्म भरून येतो, नंतर जनता निवडणूक लढवते. त्याच पद्धतीने सुप्रियाताईंनी ठरवलं की जनतेने हातात निवडणूक घेतली पाहिजे आणि सुप्रियाताईंची बी निवडणूक ही जनतेने हातात घेतलेली आहे. कारण शरद पवारांचं मोठं योगदान आहे आणि पवार साहेबांनी जे केलं ते महाराष्ट्राला पूरक राजकारण केलं. त्यांनी त्यांच्या काळामध्ये महाराष्ट्र उभं करण्याचा प्रयत्न केला, त्यांचा मोठा त्याग आहे. पण या राजकारणामध्ये एक सरणी अशी की ती ज्या पद्धतीनं प्रचार करते ती प्रचार हा दुश्मनी काढल्यासारखा प्रचार करते. ह्या लोकशाहीमध्ये मुद्द्याची लढाई मुद्द्यावर झाली पण ही लढाई मुद्द्याची आता गुद्द्यावर जाते. एक तर जेलमध्ये जा, नाही तर आमच्या पक्षात आहे. म्हणजे ही महासत्ता घाबरलेली आहे आणि ह्या महासत्ता घाबरली ह्याच कारणामुळं की देशामधला मतदार यांच्याबरोबर राहिलेला नाही आणि त्या भीतीपोटीच आज जे ईडी आणि सीडी बीडी जे काही यंत्रणा असतील त्याचे ससे मेरा लागलेल्या लोकांना मंत्रिपद देताना दिसत आहेत. ह्याचाच अर्थ जनतेला त्यांनी विकत घेतले नाही. ही जनता ही स्वतःच्या लोकशाहीवर स्वतःच्या मनावर चालते, नेत्याच्या मनावर चालत नाही. तुम्ही म्हटला उल्लेख केला की लोक जी आहेत ईडी CBI या जोरावरती आता दुसऱ्या पक्षात अर्थात भाजपमध्ये जाताना पाहायला मिळतात. अलीकडच्या काळात अशोकराव चव्हाण देखील तुमच्या काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये गेलेले आहेत. आता परिणय फुके जे भाजपचेच आमदार आहेत विधान परिषदेवरती, त्यांचा असा दावा आहे की अशोक चव्हाण समर्थक काँग्रेसच्या 16-17 आमदारांची अशोक चव्हाणांनी बैठक घेतली आणि लवकरच हे जे काँग्रेसचे आमदार आहेत अशोक चव्हाणांना मानणारे, त्यांना समर्थन देणारे, ते सर्व भाजपमध्ये येतील. महाविकास आघाडी घाबरलेली, महाविकास आघाडी भारतीय जनता पार्टी ही महासत्ता घाबरलेली आणि ह्याचाच अर्थ असा होतो की त्यांना आता लोकांची गरज लागते. ज्यांच्यावर मोठे आरोप केले, भ्रष्टाचार केले, जेलला टाकू, आतमध्ये ठेवू, बाहेर ठेवू, ह्या गेल्या 5 वर्षामध्ये मोदी साहेबांनी सुद्धा वल्गना केल्यात आणि त्यांनाच आज पक्षात सन्मानाने घेतात. म्हणजे ह्याचा अर्थ की त्यांना त्यांच्या लोकांवर विश्वास राहिलेला नाही, ते निवडून येणार नाहीत हे त्यांना माहिती आहे. परिणय फुके यांचा दावा खोटा म्हणायचा का? बघा, तुम्हाला येणारा काळ हा काँग्रेस आणि मित्र पक्षांचा असेल आणि येणारा काळ हा जनतेचा काळ आहे. जनता ठरवते लोक कोणाला निवडून द्यायचं, नेते ठरवत नाही आणि जनता ठरवून त्या दिवशी ही महासत्ता खाली आल्याशिवाय राहणार नाही. महासत्ता पूर्णपणे घाबरलेली, त्यांना भ्रष्टाचारी करणारे लोक त्यांना आवडतात आणि ते नेतात. नितीश कुमारांना नेलं, पवार साहेबांचे काय पक्ष बोडला, उद्धव साहेबांचा पक्ष बोडला आणि याच्यामध्ये तुरुंगात गेलेली लोक परत मंत्रिपदं घेतात. म्हणजे ह्याचा अर्थ की ते भ्रष्टाचाराला सपोर्ट करतात आणि ते घाबरलेले आहेत आणि ते या सत्तेत देऊ शकत नाही असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक मतदार म्हणून वाटत नाही. येणारा काळ सर्वसमावेशक ह्या देशामध्ये वैभव मिळवलेला पक्ष ह्या देशाला वैभव देणारा पक्ष तो काँग्रेस पक्ष आणि त्याचे मित्र पक्ष सत्तेत येतील अशी माझी आशा आहे.
धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होती. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर. येणारा काळ जो आहे तो काँग्रेस पक्षाचा आणि त्यांच्या मित्र पक्षांचा असणार आहे आणि जी लोक अशी दावा करतात आहेत की अनेक काँग्रेसचे आमदार जे आहेत ते भाजपमध्ये जाणार, परंतु असं कोणतंही असं काहीही न होता ही निवडणूक जी आहे ती जनता हातात घेईल आणि संपूर्ण मॅन्डेट जे आहे बहुमत जे आहे ते काँग्रेसला देईल असं जे रोखठोक मत जे आहे ते रवींद्र धंगेकर यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, लोणावळा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.